सांगली प्रभाग क्रमांक 9 मधील 3,56,00,000 रुपयाचे अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखानापर्यंतचा रस्ता कामाला भाजप आणि भागातील नागरिकांचा विरोध आहे। रस्ता रुंदीकरण करा, आहे त्या रस्त्यावर रस्ता करण्याची काय गरज आहे, असा सवाल यावेळी अतुल माने यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या 90% रस्ता सुस्थितीत आहे। त्याच प्रभागातील महावीर ब्रिज ते लक्ष्मी मंदिर 3,84,00,000, मंगळवार बाजार ते जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान 2,01,00,000 आणि आनंद पार्क चौक ते शिव मंदिर रस्ता 84,00,000 हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये साधारणतः 9 कोटीचे आहेत। सगळे सुस्थितीत रस्ते असताना पुन्हा धरले आहेत। सदरचे डीपी रस्ते रुंदीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करत आहेत। प्रभागातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले पाहिजे, नसेल तर 9 कोटीचा चुराडा होणार आहे। तरी होणारा रस्ता थांबवावा, रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी यावेळी भाजप युवा नेते अतुल माने यांनी केली आहे। यावेळी रवींद्र ढगे, बंडू सरगर, दरिबा बनगर, श्रीकांत वाघमोडे, अमित देसाई, संभाजी बावडेकर, गोरख आयवळे, भगवान खांडेकर, गणेश बेवणूर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। केंद्र सरकारच्या माध्यमातून आमदार सुधीरदादा गाडगे, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमचे महापालिकेचे नेते शेखरसाहेब इनामदार यांनी प्रयत्न करून या महापालिका क्षेत्रासाठी जवळपास 70 कोटीचे रस्ते अनुदानाची कामांना मंजुरी घेतली। या रस्ते अनुदानामधून आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 9 मधील रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी मंदिर, त्याचप्रमाणे मंगळवार बाजार कलवट ते आयकॉन हॉटेल, त्याचप्रमाणे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना व आणि शिव मंदिर ते आनंद पार्क चौक या जवळपास आम्ही 7 ते 7.5 कोटी रुपयाच्या रस्त्यांच्या या प्रभाग 9 मधल्या कामाला आम्ही मंजुरी दिली आहोत या नेत्यांच्या माध्यमातून। पण या ठिकाणी प्रशासनानं असा गलथानपणाचा कारभार केलेला आहे की डांबरी रस्ते हे सुस्थितीत असताना सुद्धा त्या ठिकाणची आमची मागणी होती की जे रस्ते 50 फूट आहेत ते रस्ते तुम्ही 100 फूट करा, जे रस्ते 100 फुटी आहेत ते तुम्ही 100 फूट करा। तर त्यांनी या ठिकाणी 100 फुटी हा रस्ता अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना या ठिकाणी झालेल्या रस्त्यावरच त्यांनी या 25 फूट आणि हा 25 हा या रस्त्यावर BBM कार्पेट EC असा त्यांनी रस्ता परत त्याच्यावर रिकमेंडेशन केलेलं आहे। आमचा या कामाला पूर्णतः विरोध आहे। आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत काम या ठिकाणची जे डांबरी रस्ते आहेत हे आम्ही होऊ देणार नाही। सगळे रस्ते मंगळवार बाजार चौक ते आयकॉन हॉटेल, रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी मंदिर, शिव मंदिर ते आनंद पार्क चौक, अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना हे चारही रस्ते पूर्ण रुंदीकरणाने करायचे असतील तर आम्ही या ठिकाणी करून देणार आहे। आणि आमचा महापालिका प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहे। या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना या रोडला जवळपास सकाळी 5,000 विद्यार्थी या ठिकाणी सकाळच्या वेळेत महिला या मुलांसाठी येतात। सकाळी माधवनगर रोडचं ब्रिजचं काम बंद असल्यामुळं सगळी वाहतूक या रोडनं जाते। या ठिकाणी फक्त 50 फूट रस्ता वापरत आहे। आमची मागणी आहे की तुम्ही 100 फूट रस्ता करा। यांना हा रस्ता चांगला आहे, त्या चांगल्या रस्त्यावरच काम करण्याचा अट्टाच महापालिका प्रशासनाचा काय आहे? म्हणजे यांचं काय याच्यामध्ये सेटलमेंट आहे का बाबा या डांबरी रस्त्यावरच आपण डांबरी रस्ता करायचा आहे? आणि तुम्हाला रस्ता करायला आमचा विरोध कुठं आहे? रस्ता करा, पण आमचा हा जो 25 फूट रस्ता चांगला आहे तो वगळून तुम्ही 25 फूट रस्ता जे रुंदीकरण आहे ते करा। ह्याच आमची प्रशासनाला विनंती आहे। आम्ही आमदार साहेब, खासदार साहेब, महापालिकेचे नेत्यांच्या कानावर, पालकमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे। त्यांनीसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी आपण माझी आपली न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना विनंती आहे की साहेब तुम्ही आमच्या जर बातमीत जर काय गलतानपणा वाटत आहे, फोटो बोलतोय, तर तुम्ही या पूर्ण रोड ज्या रोडचं आता काम चालवलं आहे याचं पूर्ण शूटिंग तुम्ही नागरिकांना दाखवा, जेणेकरून महापालिका प्रशासन कशा पद्धतीने काम करते हे नागरिकांच्या समोर उघड होते। हा पूर्ण रस्ता, तेव्हा हा पूर्ण रुंदीकरणाचा जर रस्ता झाला तरच आम्ही हे काम करून देणार, अन्यथा ह्या कामाला आमचा विरोध राहील। या चारही कामांचं कामं ही पूर्ण रुंदीकरणानंच झाली पाहिजे।